त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारणच नाही. पक्षप्रवेश झाल्यानंतर 5 वर्षापूर्वी झालेल्या साधू हत्याकांडाच्या प्रकरणाशी परत संबंध जोडला गेला आणि या अतिशय संवेदनशील अशा घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे. आलेल्या सर्वच माध्यमांचं मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. 5 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडली, अतिशय संवेदनशील अशा विषय, आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे. या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे. या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही. मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे. पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे, मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली आहे. या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामध्ये सगळे चौकशी एजन्सीला दिलेले आहेत, आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेलं आहे. या प्रकरणामध्ये माझं कालपासून माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो, पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे. माझा मुलगा माझा मुंबईला पोहोचला, तो मला फोन करून सांगतो, पप्पा माझा मित्र, तुझा बाप गुन्हेगार आहे, खुनी आहे, त्याने पैसे खाल्लेत का, त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का, असे करून त्याचं हॉस्टेलला राहणं कठीण झालंय. त्याच्या आज पेपर आहे, काल पेपर होता, आज तो पेपर द्यायला जात नाही. राजकारण राहिले का दुसऱ्या बाजूला, मला राजकारणातलं संपवायचं असेल संपू द्या, मला काही म्हणणं नाही. परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय, खास करून माझ्या मुलांना, माझी छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, ती टीव्हीवर बघून रडते, मला विचारते, पप्पा हे काय चालू आहे, तुम्हाला का सारखं दाखवताय, तुम्हाला गुन्हेगार का सांगताय. माझा मुलगा 17 वर्षाचा आहे, मुंबईला पहिल्यांदा तो गेलाय हॉस्टेलला, त्याला तिथं मित्र चिडवतात, त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं गाण्याटे कमेंट देतात. आमचं जगणं मुश्किल केलेलं, माझ्या मुलांचं ठीक आहे, माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं. मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे, अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय. परंतु या राजकारणासाठी माझं आता राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल, परंतु यामध्ये माझी कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहेत. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी ते महंत साधूंना जे पूजनीय आहेत, आमचं दैवत आहे, त्यांना पोलिसांच्या विनंतीवरनं मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब भरडलं जातंय. मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय, राजकारण एका बाजूला, परंतु इथे माझं कुटुंब भरडलं जातंय. एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे. कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद. दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलेही स्टेटमेंट द्यायचं नाही. तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता, कारण सुरुवातीला भाजपानेच तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक टीका सुद्धा उडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता का? त्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी